हाय फ्रेंड्स, आज आपण कन्सिडर करणार आहोत पीपीएल अँड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. सो पीपीएल आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे स्टेरिओकेमिस्ट्री मधले अतिशय महत्वाचे पॉइंट्स असतील. पीपीएल म्हणजे काय, तर त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हटलंय. आणि ही प्लेन पोलराइज्ड लाईट आपल्यासाठी युजफुल असेल एखादा कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे समजून घेण्यासाठी. तो कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण नंतर बघूयात, पण त्याच्या अगोदर हा जो पीपीएल आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, त्याच्या संदर्भात थोड्याशा आपण गोष्टी कन्सिडर करू. पीपीएल बद्दल जर सांगायचं झालं तर हा इलॅबोरेट कसा करायचा, हा समजून कसा घ्यायचा. सपोज आपण असं म्हटलं की हा एक लाईटचा सोर्स आहे आणि या लाईटच्या सोर्सला जर इलेक्ट्रिसिटी आपण प्रोव्हाइड केली, इफ वी प्रोव्हाइड द इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिसिटी, मग हा लाईटचा सोर्स काय होईल, तर हा स्कॅटर होईल. सपोज हा जर एका प्लेनमध्ये जर आपण कन्सिडर केला आणि हा जर एखाद्या प्लेनमध्ये कन्सिडर करत असताना त्याला इलेक्ट्रिक करंट आपण प्रोव्हाइड केला, देन इट विल बी स्कॅटर इन टू ऑल डिरेक्शन. सो त्याची डिरेक्शन सेम नाही राहणार, सगळ्या डिरेक्शनला ती लाईट आपल्याला स्कॅटर झालेली बघायला मिळेल, किंवा त्याला आपण प्रोपॅगेट लाईट असंही म्हणतो. सो अशा पद्धतीचं आपल्याला स्कॅटरिंग बघायला मिळतं. म्हणजे लाईटचा सोर्स आपण कन्सिडर केला आणि या लाईटच्या सोर्सला जर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली, आपण इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला, तर ती लाईट आपल्याला स्कॅटर झालेली पाहायला मिळते ऑल डिरेक्शन मध्ये. आणि ही जी लाईट आपण ऑल डिरेक्शन मध्ये स्कॅटर झालेली सांगतोय, याला पीपीएल नाही म्हणायचं. ही पीपीएल नाहीये, इट इज अन सिंपल लाईट. याला आपण सिंपल लाईट असं आपण, दिस इज अन सिंपल लाईट. सो ही जी सिंपल लाईट आहे, ही सिंपल लाईट काय आहे, याला आपण ऑर्डिनरी लाईट असंही म्हणतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ऑर्डिनरी लाईट, की जे एका लाईटच्या सोर्सला इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केल्यामुळे तयार झाली. त्यामुळे इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केल्यामुळे लाईटचा जो सोर्स आहे तो स्कॅटर झाला आणि ऑल ओव्हर द प्लेन मध्ये आपल्याला स्कॅटरिंग बघायला मिळालं. सगळ्या डिरेक्शनला ही लाईट जायला सुरुवात झाली. याला आपण सिंपल लाईट असं म्हणतो. ही झाली फर्स्ट थिंग. लाईटच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही जी लाईट आहे, इट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाइट को हम इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव ही तो बोलते हैं. सो ही जी लाइट आहे याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असंही म्हणतो. दिस इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो अशी जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपल्याकडे असेल, तर ही ज्याला आपण सिंपल लाईट असं म्हटलं, जी की स्कॅटर होते, याला जर आपल्याला पीपीएल मध्ये घेऊन जायचं असेल, याचं जर कन्व्हर्जन पीपीएल मध्ये करायचं असेल, किंवा आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट हवी असेल, तर एक गोष्ट आपल्याला इथे करावी लागेल. काय करावी लागेल, सपोज वी हॅव टू पुट हिअर वन प्रिझम. इट इज कॉल्ड एज निकॉल्स प्रिझम. सो ही जी सिंपल लाईट आहे, या सिंपल लाईटच्या समोर जर एक आपण प्रिझम कन्सिडर केला, कोणता प्रिझम आहे, दिस इज कॉल्ड एज निकॉल्स प्रिझम. निकॉल्स प्रिझम. सो हा जो निकॉल्स प्रिझम आहे, या निकॉल्स प्रिझम मधून ही सिंपल लाईट आहे ती आपल्याला पास आउट करायची आहे. म्हणजे ही लाईट याच्यातून पास थ्रू होईल. ही जी सिंपल लाईट आहे, ही सिंपल लाईट या निकॉल्स प्रिझम मधून पुढे जाईल, पास आउट होईल. आणि या निकॉल्स प्रिझमच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला हा जो प्लेन आहे, ही जी लाईट आहे, सो या पद्धतीनं बघायला मिळेल. म्हणजे इथे डिफरन्स जर आपण कन्सिडर केला, तर हा डिफरन्स आपल्याला काय सांगतो, कशा पद्धतीनं हे चेंजेस झाले, की ही जी सिंपल लाईट होती, ऑर्डिनरी लाईट होती, ही निकॉल्स प्रिझम मधून जेव्हा आपण पास करतो, ही निकॉल्स प्रिझम मधून पास केल्यानंतर द लाईट इमर्जिंग आउट, ही इमर्जिंग आउट झालेली जी लाईट आहे, बाहेर आलेली जी लाईट आहे, इट इज ओनली वन डिरेक्शनल. याला आपण युनिडिरेक्शनल लाईट असंही म्हणतो. सो ही कशी तयार झाली, तर युनिडिरेक्शनल लाईट तयार झाली. सो युनिडिरेक्शन, एकाच डिरेक्शन मध्ये लाईट तयार झाली. म्हणजे जे स्कॅटरिंग झालं होतं, सगळ्या बाजूला जी लाईट जात होती, ती फक्त एकाच डिरेक्शन मध्ये आली. कधी आली आहे ती, जेव्हा आपण सिंपल लाईट आहे ती निकॉल्स प्रिझम मधून पास आउट करतो. सो अशा निकॉल्स प्रिझम मधून पास आउट केल्यानंतर द लाईट इमर्जिंग आउट इज कन्सिडर इन अ सिंगल प्लेन ओनली. एकाच सिंगल प्लेन मध्ये आपल्याला अशी लाईट बघायला मिळते. नाउ धिस लाईट इज कॉल्ड एज पीपीएल. सो याला आपण पीपीएल असं म्हणतोय, प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हटलं.
म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट ही युनिडायरेक्शनल असते, एकाच डिरेक्शन मध्ये आहे. डायग्राम मध्ये आपण बघतोय की ही ऑल डिरेक्शन मध्ये आहे. आणि जेव्हा या निकॉल्स प्रिझम मधून ती पास झाली, आपल्याला युनिडायरेक्शनल बघायला मिळालं. आता या निकॉल्स प्रिझम बद्दल जर थोडंसं सांगायचं झालं तर एक्झाम मध्ये या निकॉल्स प्रिझम वरती एक छोटासा क्वेश्चन विचारला जातो की हा कशापासून तयार झालेला आहे. निकॉल्स प्रिझम हा कॅल्साइट पासून तयार झालेला आहे. सो हा जो आहे ना CaCO3 मटेरियल पासून तयार झालेला असतो. सो याला आपण कॅल्साइट क्रिस्टल असंही म्हणतो. सो या कॅल्साइट क्रिस्टल पासून तयार झाला जो की CaCO3 आहे. आणि याच्यामधून लाईट प्रोपॅगेट होत असताना, याच्यामधून लाईट पास आउट होत असताना हा जो स्कॅटरिंग झालेली जी लाईट आहे त्याला कन्वर्ट करतो युनिडायरेक्शनल लाईट मध्ये. सो अशी युनिडायरेक्शनल लाईट जी आपल्याला मिळते त्याच लाईटला आपण प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतो. So PPL is nothing but when ordinary light is passed through the Nichols prism, the light emerging out is or in only one plane. एकाच प्लेन मध्ये ती लाईट आपल्याला बघायला मिळते, त्याला आपण प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट द PPL. सिंपल कन्सेप्ट आहे, युनिडायरेक्शनल आहे असं आपण म्हणतो. युनिडायरेक्शनल लाईट आपल्याला कशी मिळाली? सिंपल लाईट पासून युनिडायरेक्शनल लाईट मिळाली. सिंपल लाईन स्कॅटरिंग आहे आपण म्हटलं, ऑल ओव्हर प्लेन मध्ये ती आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा ती एखाद्या निकॉल्स प्रिझम मधून आपण पास आउट करतो, द लाईट इमर्जिंग आउट इज अन युनिडायरेक्शनल लाईट. दॅट पर्टिक्युलर युनिडायरेक्शनल लाईट इज कॉल्ड एज PPL, प्लेन पोलराइज्ड लाईट. सो प्लेन पोलराइज्ड लाईटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट कळाली की ती एकाच प्लेन मध्ये असते, सिंगल प्लेन मध्ये असणारी लाईट आहे. सो दिस इज ऑल अबाउट PPL. Now we consider optical activity. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बद्दल जर सांगायचं असेल तर आपल्याला ज्या पॉइंट पासून सुरुवात करायची ती ही प्लेन पोलराइज्ड लाईट असेल. एखादा मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे जर आपण सांगतो किंवा हे जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर एक छोटासा एक्सपेरिमेंट आपल्याला करावा लागेल, जो की आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट पासून करावा लागेल. म्हणजे इथं कन्सिडर काय करायचं आहे की ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, म्हणजे आपण असं म्हटलं की ही जी युनिडायरेक्शनल जी लाईट आहे ज्याला PPL असं आपण म्हटलं, ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट इथं एक आपण बीकर कन्सिडर करू. आणि या बीकर मध्ये काय घ्यायचं आहे तर इथं कायरल मॉलिक्यूल घ्यायचं. कोणता घ्यायचा? कायरल मॉलिक्यूल घ्यायचा. कायरल मॉलिक्यूल. कायरल मॉलिक्यूल कोणतं? कोणाला म्हणायचं कायरल मॉलिक्यूल? लास्ट प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं की ज्या मॉलिक्यूल मध्ये कायरल कार्बन असतो. कायरल कार्बन म्हणजे काय? तर त्या कार्बनच्या चारही व्हॅलेन्सी 4 वेगवेगळ्या डिफरंट ग्रुपनी सॅटिस्फाईड झालेले असतील, 4 वेगवेगळे ग्रुप त्याच्याकडे असतील, असा मॉलिक्यूल घ्यायचा. आणि या मॉलिक्यूल मधून हा प्लेन पोलराइज्ड लाईट आपल्याला पास आउट करायची. आणि ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास आउट केल्यानंतर जी आपल्याला पुढे गोष्ट बघायला मिळते ती काय? 2 पॉसिबिलिटी तर बघायला मिळतात. ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ही पास आउट होत असताना किंवा जी इमर्जिंग आउट असं आपण म्हणतो, जी बाहेर पडणारी लाईट आहे, 2 पद्धतीने रोटेट झालेली आपल्याला बघायला मिळते. एक तर आयदर ती क्लॉकवाईज रोटेट होईल लाईक दिस, त्याचं रोटेशन आपल्याला थोडंसं क्लॉकवाईज झालेलं बघायला मिळेल, ऑर इट रोटेट अँटी क्लॉकवाईज. आपल्याला अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज रोटेशन झालेलं बघायला मिळेल. सपोज दिस इज कॉल्ड एज RHS, राईट हँड साइडला रोटेशन झालं. दिस इज LHS, लेफ्ट हँड साइडला रोटेशन झालं. म्हणजे आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करत असताना एक्झॅक्टली काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की व्हेन प्लेन पोलराइज्ड लाईट इज पास थ्रू एनी कायरल मॉलिक्यूल, या मॉलिक्यूल मधून जर ती पास आउट झाली तर लाईट इमर्जिंग आउट गेट रोटेटेड टुवर्ड्स RHS और LHS. सो इथं आहे ना ही प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, ही जेव्हा या अशा कायरल मॉलिक्यूल मधून पास आउट होईल तेव्हा एकतर हा जो प्लेन आहे गेट रोटेटेड RHS और LHS, और असं आपण म्हणतोय. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही. और आहे तर दोन्ही पैकी एक होईल, आयदर तो प्लेन RHS ला रोटेट होईल और तो LHS ला रोटेट होईल. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये दोन्ही पैकी एक डिरेक्शन आपल्याला तिथं निश्चित बघायला मिळेल. मग सपोज हे जर रोटेशन RHS ला झालं, then it is called as dextro-rotatory. Dextro-rotatory. It is denoted as small d or plus. So dextro means right.
जर राईट हँड साईडला रोटेशन व्हायला सुरुवात झाली, RHS ला रोटेशन व्हायला सुरुवात झाली, तर त्या प्लेनला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी प्लेन असं म्हणतोय, की जे स्मॉल डी किंवा प्लस साईनने इंडिकेट केलं जातं. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. जर हे रोटेशन आपल्याला लेफ्ट हँड साईडला बघायला मिळत असेल, LHS जर होत असेल, तर त्याला आपण लिओ रोटेटरी असं म्हणतो. लिओ रोटेटरी. सो इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल एल ऑर माइल्स. सो ही एक छोटीशी फॅक्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, की व्हेन प्लेन polarized light is passed through any chiral molecule, the light emerging out is rotated either RHS or LHS. It means either clockwise or anti-clockwise. हा, इथं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे रोटेशन होत असताना अपोजिट साईडला होतं, पण इक्वल अँगलनी होतं, हे नेहमी लक्षात घ्यायचं. इक्वल अँगलनी म्हणजे काय? सपोज RHS ला हा 30 डिग्री रोटेट झाला, तर LHS ला देखील हा 30 डिग्री रोटेट होईल. त्यामुळे याच्यामध्ये अँगल हा सेम असतो. मग RHS ला रोटेशन होणार की LHS ला रोटेशन होणार, हे सगळं आपल्याला एक्सपेरिमेंटली सांगावं लागतं. हे आपण थिअरॉटिकली नाही एक्सप्लेन करू शकत. हा एक्सपेरिमेंटली एक्सप्लेनेशनचा पार्ट आहे. एक्सपेरिमेंट केल्याशिवाय आपल्याला हे नाही समज की ते रोटेशन RHS ला होतं की ते रोटेशन LHS ला होतं. आणि एक्सपेरिमेंट करत असताना ज्या डिव्हाइसच्या साहाय्याने आपण हे फाइंड आउट करतो, त्याला आपण पोलॅरोमीटर असं म्हणतो. सो विथ द हेल्प ऑफ दिस पोलॅरोमीटर वी कॅन प्रिडिक्ट वेदर द रोटेशन इज गोइंग टू क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज, और इव्हन आपण त्याचा अँगल देखील कॅल्क्युलेट करू शकतो. सो फिजिक्समध्ये रिलेटेड असलेला हा पार्ट आहे, त्यामुळे आपण त्याच्या जास्त डिटेलमध्ये जात नाही. पण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करत असताना किंवा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी समजून घेत असताना एक सिंपल फॅक्ट अशी लक्षात घ्यायची की आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट ही एका ऍक्टिव्ह मॉलिक्यूल मधून घालवायची. म्हणजे कोणता ऍक्टिव्ह, म्हणजे कोणता, की हा जो कायरल मॉलिक्यूल आहे, अशा कायरल मॉलिक्यूलच्या सोल्युशन मधून ही पास आउट करायची. आणि अशी प्लेन पोलराइज्ड लाईट कायरल मॉलिक्यूल मधून पास आउट झाल्यानंतर जर रोटेशन आपल्याला बघायला मिळालं, देन दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मग ते रोटेशन RHS ला असेल किंवा LHS ला असेल, दोन्हीपैकी कोणताही असेल. म्हणजे प्लस असेल, ज्याला प्लस डी म्हणतो, और मायनस एल असेल. लिव्हो रोटेटरी असू शकतो किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी असू शकतो. असं जर रोटेशन आपल्याला बघायला मिळत असेल, देन दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सो दोन फार महत्वाचे पॉइंट्स आपण कन्सिडर केले. फर्स्ट, PPL मध्ये आपण असं म्हटलं की जर एखादा लाईटचा सोर्स आपण कन्सिडर केला आणि इलेक्ट्रिक एनर्जी जर त्याला प्रोव्हाइड केली, इफ वी प्रोव्हाइड द इलेक्ट्रिसिटी, देन that particular source is scatter into all directions. वो स्कैटर हो जाएगा, सब दिशाओं में हो जाएगा. इसको हमने कहा था सिंपल और ऑर्डिनरी लाइट. और वो ऑर्डिनरी लाइट हम निकॉल प्रिज्म के थ्रू अगर पास करते हैं, द लाइट इमर्जिंग आउट इज एन यूनिडायरेक्शनल लाइट. निकॉल्स प्रिझम बद्दल बोर्डच्या एक्झाम मध्ये येणारा एक क्वेश्चन आपण पाहिला की जो कॅल्साइट क्रिस्टल पासून तयार होतो, ज्याचा फॉर्म्युला CaCO3 आहे. आणि असे निकॉल्स प्रिझम जोडण्यासाठी जे सिमेंट वापरलं जातं, हा एक छोटासा पदार्थ वापरला जातो तिथं हे क्रिस्टल जोडण्यासाठी, तो प्रिझम तयार करण्यासाठी, त्याला कॅन्डा ब्लासम असं म्हटलं जातं. बोर्ड एक्झाम मध्ये MCQ मध्ये हे क्वेश्चन्स खूप वेळा विचारले गेलेले आहे. त्यामुळे PPL कन्सिडर करत असताना, PPL जनरेट करत असताना आपल्याला ऑर्डिनरी लाईट पासून ते मिळणार आहे. जी लाईट स्कॅटर होते त्याचं कन्व्हर्जन युनिडिरेक्शन मध्ये होतं, एकाच डिरेक्शन मध्ये आपल्याला लाईट बघायला मिळते. आणि अशी एकदा PPL आपल्याला मिळालंय, प्लेन पोलराइज्ड आपल्याला लाईट जर मिळाली, ती आपण एखाद्या कायरल मॉलिक्यूल मधून जर पास आउट केली, अशा मॉलिक्यूल मधून जर आपण पास आउट केली, अशा मॉलिक्यूलच्या सोल्युशन मधून पास आउट केली की ज्याच्याकडे कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन म्हटलं जो sp3 हायब्रिडाइज्ड असतो, ज्याच्या चारही व्हॅलेन्सी डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय झालेले असतात, इन्क्लुडिंग हायड्रोजन. आणि अशा मॉलिक्यूल मधून जर प्लेन पोलराइज्ड लाईट पास झाली, देन लाईट इमर्जिंग आउट, त्याच्यातून बाहेर पडणारी जी लाईट आहे ती आयदर RHS ला रोटेशन बघायला मिळेल, त्याला आपण क्लॉकवाईज म्हटलं, किंवा LHS ला रोटेशन बघायला मिळतं, त्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हटलं. सो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये डिफरन्स लक्षात घ्यायचं. If the rotation is clockwise, then it is called as dextro rotatory, ज्याला आपण स्मॉल डी आणि प्लस नी इंडिकेट केलं.
आणि हेच रोटेशन जर आपल्याला अँटी क्लॉकवाईज बघायला मिळालं देन इट इज कॉल्ड एज लिव्हो रोटेटरी, ज्याचा सिम्बॉल आपण स्मॉल एल आणि मायनस इंडिकेट करतो. पण हे जे सगळं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, हा एक्सपेरिमेंटली ऑब्झर्वेशन आहेत की जे आपल्याला पोलॅरोमीटरच्या सहाय्याने एक्सप्लेन करता येत. सो